गरी 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 ग गाम 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 रे मग सरी गरी 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 ग गाम 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 पवरी गरी 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 गाम 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 रे मग सरी गरी 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 गरी। हिमेल गाओ मिलजुल गाओ मंगल बेलाई रे अंगना में गूंजे तो तले बोली सब मिल गाओ बधाई रे। हिमेल गाओ मिलजुल गाओ मंगल बेलाई रे अंगना में गूंजे तो तले बोली सब मिल गाओ बधाई रे। टकटकी निहारूं रे टकी निहारो रे बाट तको तेरी रास्ता सवारो रे राह देखो तेरी। रिश्ता है मुझसे सच्चा तेरा फिर भी क्यों डर जाए मन ये मेरा। नैन बिछे राह सजी अब आजा द्वारे देरी आजा रे। टकटकी निहारूं रे हर आहट कान धरूं अब आए तब आए फूलों की हर क्यारी किलकारी सी गाए। जानती हूँ आएगा तू खुशियाँ बरसाएगा तू फिर भी क्यों सहमा है ये सवेरा। रिश्ता है मुझसे सच्चा तेरा। अर्पिताला मी माझ्या त्यातून जन्माला दिला तेव्हापासून ती कशी मोठी झाली कसं वाढली त्या अगदी चुटकीसरशी वाढली मोठी झाली। दुसऱ्यांच्या घरी तिला तिला सासरे पाठवून दिलं ना आता खरंच वाटत नाही की ती आई होणार आहे आणि मी आजी होणार आहे। छान वाटलं तो काय मी चौक्यात होते आता सध्या। हव्या असतात धावा। अमित्रावांच्या संसारात अर्पिता आणि भार्गवी सारख्या गोड मुली झाल्या। आता प्रथमेश सारखा हुशार आणि स्मार्ट नातू हवा। मेरे नंदवना रक्षा झाले मोहित भरतरावचं नाव विद्यवनमाल असेल। जस पवित्र्याचे स्थान सुरेश रावने दिला मला पत्नीचा मान। हॅलो, ज्यावेळेस मला समजलं की अर्पिताला बाळ होणार आहे त्यावेळेस माझा आनंद गगनात सुद्धा मावला नाही। एवढा आनंद झाला की मुलीलाही बाळ आहे आता मुलाला पण बाळ होणार आणि दोन्ही बाळ मी खांद्यावर घेऊन खेळणार। हा एवढा आनंद होता की मी सांगू शकत। राजश्री पहिले मला जशी न्यूज कळली की मी आजोबा होणार आहे तर खूप आनंद इतका आनंद झाला की तो आनंद त्याच्या समोर दुसरे कुठलेच आनंद त्याच्यापेक्षा चांगले नाही वाटले। इतका छान आनंद होता आणि आजोबा होणं म्हणजे जो नातू येणार मला तो माझ्या मित्रासारखा राहील मला बस एवढं बोलतो। भाजी भाजी लेकीची अंजली माझ्या प्रीतीची। बाळ मुलगा असो मुलगी असो मी कूल मावशी होण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे आम्ही दूर असो की तर बाळ बोलायला पाहिजे मला मावशीकडे जायचं आहे हा माझा एम आहे। मी होणाऱ्या बाळाची आत्या बाळाबद्दल काय बोलू मी तर बाळाला म्हणजे आत्तापासूनच इमॅजिनेशन स्टार्ट केलंय की बाळ कसं असेल दिसायला त्याचे गुण कसे असतील प्रथमेश सारखे की अर्पिता सारखे आणि की माझ्यासारखे
आणि माझं बाळ स्वतःचं फार असं शांत आणि डिसिप्लिन आहे. तर मला प्रथमेशच्या पोळ्या बघून असं वाटतं की बाळ त्याच्यासारखं, म्हणजे लहानपणी खोडकर होता तर बाळ त्याच्यासारखंच व्हायला हवं, खोडकर. आणि अजून एका गोष्टीची खंत आहे की बाळ फिनलँडला असणार तर मला त्याला जास्त काही बघायला भेटणार नाही. तर त्या गोष्टीची मला खंत नाही, पण मी व्हिडिओ कॉल करतच राहील व्हॉट्सअपवर. थँक्यू. मी दोघांना पण ऑल द बेस्ट देते. जे काही असेल मुलगा किंवा मुलगी ते जे काही असेल ते एकदम छान होईल. आणि म्हणजे मी आत्ताच बोलले 4 दिवसापूर्वी, तेव्हा काहीच माहित नव्हतं आणि इट वॉज लाईक सरप्राईज. आणि माझा फर्स्ट कॉल त्या दोघांनाच होता. मी टाइम पण नाही सुरुवातीला कुणीच नव्हतं तिथे, फक्त प्रथमेश होता. तर प्रथमेशनी माझी प्रत्येक इच्छा, प्रत्येक माझे डोहाळे पुरवायचं, जेवढे काही सामान भेटतं फिनलँडला तेवढं सगळं, त्यामध्ये जेवढं काही बनतं सगळं बनवून दिलं. कारण मला किचनमध्ये अजिबात जाता येत नव्हतं. तर त्यामुळे त्यांनी पूर्ण किचनचा भार सांभाळला. तर मी त्याला खूप धन्यवाद म्हणते की त्यांनी एवढं केलं माझ्यासाठी. नंतर मग माझी आई आली 4थ्या महिन्यात. मग आईने माझे डोहाळे पुरवले. मला जे जे खावं असं वाटतंय, इंडियातून जे काही आणू शकली, जेवढं काही आणू शकली सगळं आणलं. आणि नंतर मग मी इंडियात आली तर आता सासूबाई डोहाळे पुरवत आहे. दोन्ही सासूबाईंनी खूप लाड केले आता जेवढे दिवस होती सासरी. तर सगळ्यांनी खूप म्हणजे लाड केले आणि असं स्पेशल फील होतंय अजून न्यूज कळाल्यापासून. ही रागा कठोर म्हणजे काय कशामुळे असं झालं काय माहिती, मला तर नाही वाटत. थोडा विचार करते. मुखांना तर मला नाही घेता येणार कारण तिच्या बाबांनी मला जो होता तो घेऊन टाकला. माझी मेरी ते देत होता मला, पण तिच्या बाबांनी घेऊन टाकला. पण जेव्हा मला न्यूज कळाली त्यावेळेस खूप आणि दडपण वाटलं, पण नंतर खूप छान वाटलं. आणि आनंद जो आहे तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आणि बाळाचं आगमन कधी होत आहे त्याची वाट पाहतोय आपण. आणि माझ्याकडून जितकं होईल मी तितके तिचे सगळे लाड पुरवले, जितके नाही होईल तितके पण नाही पुरवले. पण आम्हाला जितके शक्य होतं आम्ही तितकं केलं कारण आम्ही खूप राहतो. त्याच्यामुळे आम्हाला खूप काही गोष्टी करता नाही आल्या. पण जितके रिसोर्सेस अवेलेबल होते त्याच्यात तिचे सगळे लाड पुरवायचा प्रयत्न केला. थँक्यू. घ्यायचं होतं काय नोकरी ठीक आहे. घेऊन बोटट झालेला मुखांना घेतोय. माझी मेथीची अर्पिता माझी प्रीती. ऐका सगळ्यांनी ऐका. पंढरपूरचा जन्म माझा, नाव माझे विठाई. पंढरपूरचा जन्म माझा, नाव माझे विठाई. प्रथमेश रावांचं नाव घेते, बाळ माझं गोंडस होईल, हीच माझी पुण्याई. एकदम छान, एकदम छान.
कृष्ण करे तेरा हर सुख सपना सच हो जाए, ऐसी गोद भरे कि तेरे घर के भाग चमक जाए, कि अपने आंगना में दीप नया जलने वाला है, कि नन्हे कदमों से कोई छम छम चलने वाला है। हाँ एक नन्हा सा मेहमान आने वाला है, हाँ एक नन्हा सा मेहमान आने वाला है। जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा, जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा। बाहुली होती खेळ खेळाया, बाहुली होती खेळ खेळाया, झाली मोठी मोहरे काया, झाली मोठी मोहरे काया, घमघमे सारा गंध जाईचा, जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा। काय मी सांगू काय हे झाले, का तुला सखये नाहणे आले, माय ही सांगे अर्थ मायेचा, माय ही सांगे अर्थ मायेचा, जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा, जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा। नन्हे से नाजुक से कदमों की आयाहट है, मीठी सी प्यारी सी गूंजने वाली खिलखिलाहट है, मेरे दिल का वो टुकड़ा होगा, मेरी सांसों से है जुड़ा वो हम जैसा हुआ हो। कोई आएगा आएगा कोई आएगा, खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा, कोई आएगा आएगा कोई आएगा, खुशियाँ लाएगा आएगा कोई आएगा। नटखट सा राजा होगा या कोई प्यारी सी सयानी रानी होगी,